SPN न्यूज आवाज नाशिकचा। नमस्कार, मी शशिकांत निर्मळ। आपण पाहतात SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आपण SPN न्यूज नाशिक मार्फत फक्त आणि फक्त SPN न्यूज नाशिक मार्फत वारंवार नाशिक महापालिकेच्या ज्या आगामी होऊ घातलेल्या मनपा निवडणुका आहे त्या अनुषंगाने आपण नाशिकच्या प्रत्येक प्रभागात जाऊन इच्छुक उमेदवाराची, होणाऱ्या नगरसेवकाची आपण मुलाखत जाणून घेत आहोत की कशा प्रकारे तो या निवडणुकीला सामोरा जाणार आहे, त्याचा अजेंडा काय असणार आहे, त्याची भूमिका काय असणार आहे, याबाबत आपण सविस्तर माहिती ही प्रत्येक उमेदवाराकडनं जाणून घेत आहोत। पण आज आपण अशा प्रभागात आहोत, प्रभाग क्रमांक 9 मध्ये, ज्या ठिकाणी एका सामान्य कुटुंबातून एक महिला उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे। या महिलेला निश्चितच दाद द्यावी लागेल। त्याचं एकमेव कारण म्हणजे प्रभागाचा पूर्णतः न झालेला विकास हेच एकमेव कारण डोळ्यासमोर हे धोरण ठेवून ती महिला या निवडणुकीला सामोरे जात आहे। त्या महिलेचं नाव आहे सौ अर्चना संजय तुपलोंडे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांचा मुद्दा काय असणार आहे, त्यांची भूमिका काय असणार आहे, त्यांचा हेतू काय असणार आहे आणि कशा प्रकारे ते या प्रभागाचा संपूर्ण सर्वांगीण विकास करणार, याबाबत आपण तोपर्यंत बघत राहा SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आता आपण आहोत ध्रुवनगर या भागात। या भागात भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक उमेदवार आहे सौ अर्चना संजय तुपलोंडे। आपण त्यांनाच विचारणार आहोत की कुठल्या मुद्द्यांवरती या प्रभागाचा जो विकास झालेला नाही त्या मुद्द्यांवरती ते निवडणूक लढविणार आहेत। परंतु सर्वप्रथम अर्चनाजी, तुमचं स्वागत आहे SPN न्यूज नाशिक मध्ये। नमस्कार, मी सौ अर्चना संजय तुपलोंडे। माझं माहेर पाथर्डी फाटा, सासर शिवाजीनगर ध्रुवनगर व माझं शिक्षण 12वी पास। माझा हाच परिचय मी सांगते तुम्हाला। निश्चितच धन्यवाद। आपला परिचय आपण दिला। आम्ही आपल्याला विचारणारच होतो, परंतु येणारी मनपा निवडणूक आणि आपलं जे राहतं ठिकाण आहे ध्रुवनगर शिवाजीनगर, या भागाचा पूर्णतः विकास झाला नाही असं तुमचं म्हणणं आहे। परंतु इथे तरुणांसाठी तुम्ही काय कराल? तरुणांची बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे, या संदर्भात तुम्ही काय कराल? बेरोजगारी तरुण इकडे तिकडे फिरतात व नशेच्या आहारी जातात। भूमियुक्त तारा व कामगार गल्ली जाणारे रस्ते हे दुरुस्त व्हावे हीच इच्छा आहे। तुमची इच्छा आहे, परंतु तुम्ही यासाठी प्रयत्न कराल असे म्हणतात। आता तुमच्या मागे जे महिला मंडळ आहे तुमचं, या महिलांसाठी तुम्ही नवरात्रोत्सव राबवतात। नवरात्रोत्सवात अनेक विविध त्यांना बक्षिसे देतात, त्याबद्दल काय सांगाल? कधीपासून करता नवरात्रोत्सव? गेले 6 ते 7 वर्षे नवरात्र उत्सव व गरबा वर्कशॉप, नवरात्र उत्सव, बरेच असे महिलांसाठी उपक्रम आम्ही राबवतो। आणि एकंदरीत आता तुम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी काय प्रयत्न कराल ते काय सांगाल? काही बचत गट वगैरे अशा तुमच्या काही आहेत का संकल्पना? त्यासाठी प्रत्येक महिलांच्या विविध बचत गट व लाडकी बहीण योजना, प्रत्येक योजना आम्ही महिलांच्या घरापर्यंत पोहोचण्याचे पूर्ण कार्य करेल। SPN न्यूज नाशिक मार्फत तुम्ही येणारी मनपा निवडणूक लढविणार आहात, परंतु जनतेला काय आवाहन कराल, तुम्ही काय सांगाल? आम्ही स्वतःसाठी काहीच करणार नाही व जनतेसाठी लढू, जनतेसाठी सेवा करू व त्यांचे समस्या जाणून घेऊ, याच्यासाठी आम्ही निवडणूक लढणार। आम्ही स्वतःसाठी काहीच करणार नाही, जनतेसाठी सर्व काही करू। म्हणजे एकंदरीत आला प्रगतीचा विषय, तुमची प्रगती न होता तुम्ही जनतेची प्रगती कराल असं तुमचं म्हणणं आहे? हो, आम्ही जनतेची प्रगती करू, आमची नाही करणार व जनतेकडे लक्ष देऊ, जनतेची प्रगती करू। निश्चितच जनतेची प्रगती करणार एक सामान्य कुटुंबातील महिलेने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु या ठिकाणी काही महिला मंडळ आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारे ताई यांचं जे काम चालतं महिला मंडळांचं, ते कशा प्रकारे चालतं? नाही, खूप छान चालतं ते, खूप छान कार्यक्रम राबवतात। तर आम्ही त्याच्यात म्हणजे खूप असं एन्जॉय पण केले। गरबा वर्कशॉप म्हणा, नवरात्र म्हणा, आणि त्यांनी खूप छान बक्षीस वगैरे पण छान दिले, कार्यक्रम छान ठेवलेत त्यांनी। सगळे महिला मंडळ म्हणजे खुशीने सहभागी होता आणि छान वाटतं आम्हालाही सहभागी व्हायला। निश्चितच म्हणजे महिलांना जो चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त ते जे काही सुविधा देतात, ते जे कार्यक्रम घेतात, त्या अनुषंगाने तुम्हाला वाटतं की महिलांना काही फावलासा वेळ घालवायला मिळतो? एक असं जकडलेली महिला मोकळी होऊन तिच्याप्रमाणे वागणूक मिळते तिला, असं वाटतं का यांच्या कार्यक्रमामुळे?
हो, निश्चितच असं वाटतं, कारण ते नवनवीन कार्यक्रम आमच्यासाठी घेऊन येत असतात. जसं की त्यांनी मागच्या वेळेस मंगळागौरचा कार्यक्रम आणला, त्याच्यानंतर गरबा वर्कशॉप आणलं आणि नवरात्र उत्सव आणलं. मग याच्यामध्ये आम्ही घरी न राहता म्हणजे त्याच्यात सहभागी होतो आणि आम्हालाही म्हणजे तसा वेळ घालवता येतो, कारण आम्ही घरातून बाहेर निघत नाही आणि त्यानिमित्ताने आम्ही घरातून बाहेर निघतो आणि आमचं म्हणजे जे एन्जॉय करतो आम्ही सगळे मिळून सोबत. त्यामुळे आम्हालाही चांगलं वाटतं आणि ते छान छान कार्यक्रम घेऊन येतात. असेच कार्यक्रम त्यांनी पुढेही आणावं हीच आमची इच्छा आहे. निश्चितच पुढेही आणावं, त्यामुळे त्यांना जर निवडणुकीसाठी त्या उभ्या राहत आहेत काही, तर तुम्ही त्यांच्या मागे एक सक्षम म्हणून त्यांचा पाठिंबा, त्यांना पाठिंबा मिळेल का, काय तुमचं मत आहे? हो, आम्ही खूप उभे राहू त्यांच्या खंबीरपणे, त्यांना आम्ही खूप साथ देऊ. निश्चितच तुम्हाला अशा महिला मंडळाची साथ आहे अर्चनाजी, तुम्ही का आता त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं की असे असे कार्यक्रम आम्ही करणार आहोत, त्यांनी करत राहावे, याबद्दल काय सांगाल? आम्ही इथून पुढे मी इच्छुक आहे की महिलांना खूप कार्यक्रम ठेवल व त्यांच्यासाठी खूप हे करल. माझ्या स्वतःसाठी मी काहीच करणार नाहीये. महिलांच्या घरोघरी जाईन व स्वतःसाठी महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रम ठेवल, वेगवेगळे त्या महिलांचे साथ देईल व त्यांचे बचत गट म्हणा, काही योजना, बचत गट योजना, आपली सरकारी योजना, कोणती योजना असेल ती मी त्यांच्या घरापर्यंत पोहोचेल. निश्चितच येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आपण पाहत होता एसपी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा, या होत्या सौ अर्चना संजय तुपलोंडे, ज्या की प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपासाठी उमेदवारी करत आहेत. भारतीय जनता पार्टी या पक्षाकडनं त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे. आपण बघूयात येणारे मनपा निवडणूक निश्चितच प्रभाग क्रमांक 9 मध्ये एक काटेकी टक्कर अशी म्हणावी लागेल. अनुसूचित जाती प्रवर्गातनं त्या उमेदवारी करत आहे. येणारी मनपा निवडणूक निश्चितच या प्रभाग क्रमांक 9 मध्ये एक काटेकी टक्कर सर्वांना बघायला मिळेल. आपण पाहत होता एसपी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा. कॅमेरामन सोहेल खानसह मी शशिकांत निर्मळ. धन्यवाद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.